नमस्कार मुलांनो, ही आहे मराठीमधील चौदाखडी. चौदाखडीमध्ये म्हणजे हे स्वर आहेत आणि हे व्यंजन आहेत आणि ही इंग्रजी मूळाक्षरं म्हणजे ABCD पहिली लिपी आणि दुसरी लिपी आहे. तर मराठी शिकत असताना पहिल्यांदा आपल्याला त्यातले स्वर कुठले आहेत आणि व्यंजन कुठले आहेत हे माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. तर आज मी तुम्हाला स्वरही घेणार आहे, व्यंजनही घेणार आहे आणि त्याच्यानंतर चौदाखडी शिकत असताना ह्या व्यंजनाचा आणि स्वराचा उपयोग कुठे आणि कसा केला जातो हेही मी शिकवणार. अतिशय सोपे आहे, खूप सोपा व्हिडिओ होणार आहे आणि हे तुमच्या ध्यानात आल्यानंतर तुम्हाला कसलंही मराठी असो, कुठलेही मराठी शब्द असो ते वाचायला आणि लिहायला नक्की येतील. तर आपण अधिकार हे स्वर आणि व्यंजन काढून घेऊया. तर सुरू करूया. आता घेऊया अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ए, ऐ, ओ, ऑ, औ, अं, आहा. हे स्वर झालेले आहेत. आता आपण काही याचे व्यंजन पाहूया. व्यंजन क, ख, ग, घ. इथं येतो ड, इथे असतो टिंब. मग असते च, छ, ज, झ, र, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ, श, ञ. आता ही मराठी मूळाक्षरामध्ये हे स्वर झाले, हे व्यंजन झाले. आता ह्याच्या पुढचा टॉपिक असतो, तो असतो चौदाखडीचा. तर चौदाखडी जशी की क, का, की, कू, कू, के, क्या, कै, को, कॉ, कौ, कम, कहा. तर ही आपल्याला हे खूप अवघड जातं. का अवघड जातं? तर आपण ह्याच्या स्वराचा कुठे वापर केला जातो? ह्याकडे लक्ष देत नाही. आता आपण जर क ची जर चौदाखडी जर काढायची म्हणली, तर पहिल्यांदा असतं क. आता हे क काढलं. परत ना का. तर ह्या क, क हा उच्चार होतोय. क. आता ह्या क ला दिला काना. का, का. आता इथं दिली ही पहिली वेलांटी की. तर इथंही आपल्याला उच्चार समजेल की क चा उच्चार क आणि पहिल्या वेलांटीचा उच्चार येतो ई. की. आता क ला दिली दुसरी वेलांटी दीर्घ उच्चार होतोय की. आता आपण काढलं कू, त्याला क ला पहिला उकार कू. तर इथे तुम्ही बघा इथं उ आहे आणि क काढून जर त्याला पहिला उकार दिला तर उच्चार होतोय कू. दुसरा उकार कू. आता आपण काढणार के. इथं ए आहे, इथं एक मात्रा दिला के. क आणि त्याच्यावर चंद्र क्या. आता क वर दोन मात्रे कै. इथं झाला को, को. क ला काना आणि चंद्र को. क ला काना दोन मात्रे कौ. क वर टिंब कम आणि कहा. तर आता तुमच्या ध्यानात आलं असेल की हे स्वर आहेत, हे व्यंजन आहेत आणि ही आहे ही चौदाखडी आहे. ही आहे ही चौदाखडी आहे. हे व्यंजन आहेत आणि हे स्वर आहेत. तर हे स्वर आपण अ पासून आ पर्यंत शिकलो. हे क पासून ञ पर्यंत व्यंजन शिकलो आणि चौदाखडी शिकताना हे क चा उच्चार इथं या स्वर जे आहेत ते पुढे लागतात. जसं की क, का, की, कू, कू, के, क्या, कै, को, कॉ, कौ, कम, कहा. ह्याच्या व्यतिरिक्त इथून पुढे मग क ची जशी आपण काढली तशीच ख ची पण काढायची आणि ख ची काढताना सुद्धा हे जे स्वर आहेत त्याचाच पुढं स्वराचा उपयोग होतो. मग अशा प्रकारे आपण क पासून ते ञ पर्यंत चौदाखडी आरामशीर काढू शकतो आणि त्याच्यानंतर मग कानाचे, मात्राचे, पहिल्या वेलांटीचे, दुसऱ्या वेलांटीचे शब्द सुद्धा आपण शिकूया, शिकून घेऊया, लिहून काढूया आणि अशा प्रकारे तुमचं मराठी खूप सोपं होईल. परत भेटूया अशाच एका व्हिडिओप्रमाणे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. काही शंका असेल तर कमेंटमध्ये